नमस्कार मित्रांनो. आजच्या माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण राज्य शासनाने 15 जुलै 2026 रोजी ई पीक पाहणीबाबत नवीन शासन निर्णय GR जारी केला आहे. या निर्णयामुळे यंदाच्या खरीप हंगाम 2026 पासून ई पीक पाहण्याची संपूर्ण पद्धत बदलणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवरून ई पीक पाहणी करण्याची गरज पडणार नाही. कारण आता शासनाने नियुक्ती केलेल्या पीक पाहणी सहाय्यकामार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन GR मध्ये नेमके कोणते बदल झाले, पीक पाहणी कोण करणार, शेतकऱ्यांना कोणती काळजी घ्यायची आणि या नोंदणीचा पीक विमा, पीक कर्ज तसेच इतर सरकारी योजनांवर काय परिणाम होणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया. या नवीन शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की आता डिजिटल क्रॉप सर्वे DCMMH या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शेतीची ई पीक पाहणी केली जाणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार असून प्रत्येक शेतातील पिकाची माहिती मोबाईल ॲपमध्ये ऑनलाईन नोंदवली जाणार आहे. त्यामुळे माहिती अधिक अचूक, पारदर्शक आणि शासनाकडे तात्काळ उपलब्ध होणार आहे. आता प्रश्न येतो की पीक पाहणी नेमकी कधी होणार. शासनाच्या निर्णयानुसार शेतामध्ये पीक लागवड झाल्यानंतर ते पीक कापणी होईपर्यंत किंवा शासनाने ज्या कालावधीची घोषणा केली असेल त्या कालावधीत पीक पाहणी केली जाईल. उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यात 15 जुलै ते 30 जुलै असा कालावधी निश्चित केला जाऊ शकतो, तर दुसऱ्या भागासाठी हवामान आणि पिकाच्या स्थितीनुसार वेगळी कालावधी जाहीर केली जाऊ शकते. आता जाणून घेऊया सर्वात मोठा बदल. यापूर्वी अनेक शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करत होते. मात्र आता ही जबाबदारी शासनाने नियुक्ती केलेल्या पीक पाहणी सहाय्यकाकडून असणार आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करतील, पिकाची माहिती तपासली आणि DCMMH ॲपवरून सर्व माहिती भरतील. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवरून नोंद करण्याची गरज राहणार नाही. हे पीक पाहणी सहाय्यक कोण नियुक्ती करणार. नवीन GR नुसार संबंधित तहसीलदार या सहाय्यकाची नियुक्ती करतील. साधारणपणे 1000 ते 1500 मालकी प्लॉटसाठी एक सहाय्यक नेमला जाईल. जर एखाद्या गावात प्लॉटची संख्या जास्त असेल तर त्या गावासाठी 2 किंवा 3 सहाय्यकाचाही नियुक्ती केली जाऊ शकते, जेणेकरून सर्व शेताची वेळेस पाहणी पूर्ण होईल. आता प्रश्न येतो की सहाय्यक म्हणून कोणाची निवड होऊ शकते. शासनाने यासाठी काही पात्र व्यक्तीचा उल्लेख केला आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महिला बचत गटातील सदस्य, CSC केंद्र चालक, ग्राम स्तरावरील मानधन कर्मचारी तसेच MY भारत पोर्टलवर नोंदणीकृत स्वयंसेवक याचा समावेश आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यापैकी योग्य व्यक्तीची निवड केली जाऊ शकते. पीक पाहणी करताना सहाय्यक कोणती माहिती नोंदविल हे देखील महत्त्वाचे आहे. ते फक्त पिकाचे नाव लिहिणार नाही, तर शेतामध्ये कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रामध्ये लागवड आहे, सिंचनाचा स्रोत कोणता आहे, शेतातील उपलब्ध सुविधा कोणत्या आहेत, बांधावरील झाडाची माहिती, कायम पड क्षेत्र तसेच शासनाचे निर्धारित केलेले इतर आवश्यक माहिती मोबाईलवर ॲपमध्ये भरली जाईल. त्यामुळे प्रत्येक शेतीची सविस्तर माहिती शासनाकडे उपलब्ध होईल. याशिवाय फोटो काढणेही बंधनकारक करण्यात आले आहेत. पीक पाहणी करताना सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन जिओ टॅग केलेले 2 फोटो काढावे लागतील. या फोटोमुळे पाहणी प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्यात आली आहे याची खात्री होईल आणि चुकीची नोंद होण्याची शक्यता कमी होईल. आता जर सहाय्यकाने चुकीची माहिती भरली तर काय होईल. शासनाच्या निर्णयानुसार सहाय्यकाची माहिती भरल्यानंतर त्या नोंदणीची 100% पडताळणी तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी करतील.
पडताळणी दरम्यान माहिती चुकीची असल्यास आढळल्यास ही नोंद रद्द केली जाईल आणि संबंधित शेतीची पुन्हा पीक पाहणी करण्याचे आदेश दिले जाईल. समजा मंजूर झालेल्या नोंदमध्ये काही चूक झाली आणि ती शेतकऱ्याच्या लक्षात आली, तर शेतकरी काय करू शकतो? अशा वेळी चालू हंगाम संपण्यापूर्वी संबंधित मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करून दुरुस्तीची मागणी करता येईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेताची पडताळणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंद झाल्यानंतर ती माहिती एकदा नक्की तपासून पाहावी. या ई पीक पाहण्याची नोंदीचे महत्त्व देखील खूप मोठे आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की मंजूर झालेली ई पीक पाहणीची माहिती पीक कर्ज, पीक विमा तसेच इतर विविध कृषी आणि शासकीय योजनांसाठी अधिकृत माहिती म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे चुकीची नोंद झाल्यास भविष्यात योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. फळबाग असलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील या GR मध्ये मोठा दिलासा देण्यात आलाय. जर एखाद्या शेतामध्ये आंबा, काजू, पेरू, चिक्कू किंवा इतर कायमस्वरूपी फळबाग असेल आणि तिची नोंद एकदा करण्यात आली, तर पुढील 3 वर्षे त्याच फळबागेची पुन्हा नोंद करण्याची आवश्यकता राहणार नाही. ती माहिती शासनाच्या प्रणालीमध्ये उपलब्ध राहणार आहे. म्हणून सर्व शेतकरी मित्रांना एक गोष्ट लक्षात ठेवावी, यंदापासून ई पीक पाहणीची जबाबदारी मुख्यतः शासन नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाकडे असणार आहे. त्यामुळे सहाय्यक जेव्हा तुमच्या शेतात पाहणीसाठी येतील तेव्हा त्यांना योग्य आणि अचूक माहिती द्या. त्यांनी भरलेली माहिती शक्य असल्यास तपासून घ्या आणि काही चूक आढळल्यास वेळेत दुरुस्तीसाठी अर्ज करा. कारण हीच माहिती पुढे पीक विमा, पीक कर्ज आणि इतर शासकीय योजनांसाठी आधार ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.